दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं जुगनू रडत रडत नानांना सांगतो की त्याच्या मुलीला चंदाला आत कैद करून ठेवला आहे. आशा पूर्ण प्लॅन करून पोलिसांच्या बरोबर छापा टाकण्याचा निर्णय घेते. बलराजच्या घरी विजय कुणा दोस्ताच्या लग्नासाठी जाण्याचा बहाणा करून निघतो. गुलशन, रीटा आणि मंगल बरोबर मुलींना बॉर्डरच्या पलीकडे पाठवण्याचा प्लॅन करतो. आशा इन्स्पेक्टरना छापा घालण्याचा प्लॅन समजावते. नाना आशाला सांगतात की योगेश्वरला देखील या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायला हवं. आता पुढे ह्या प्रकरणामध्ये भाईजी आपले फार मोठे मार्गदर्शक ठरू शकतात. ठीक आहे बेटा. जुगनू काका आले की आपण स्वतः भाईजींना जाऊन भेटूया. त्यांना सांगू की या बॉर्डरवर नक्की काय काय चाललंय, ज्याच्या बाबतीत त्यांना कुणाला काहीच माहिती नाहीये. बघा जुगनू तर आला. अहो बायजी तर गावात नाहीये. गावात नाहीयेत ते? मग कुठे गेलेत? शहरामध्ये गेलेत. उशिरा रात्रीपर्यंत परत येणार. आता त्यानं जर समजा सांगायचं असेल तर वाट तर पाहावी लागेल ना. आपण वाट नाही पाहू शकत बेटा. आधीच पुष्कळ उशीर झालाय. आपल्याला निघायलाच हवं. शिवाय पोलिसांनाही सांगावं लागेल हे. ठीक आहे नानू, भाईजींना आपण नंतर सांगू शकतो. मी आता क्षणाक्षणाची वाट पाहतोय की कधी माझी पोरगी माझ्या समोर येईल. सरकारने सांगितलंय की आपल्याला फक्त आपल्या कामाशी मतलब ठेवायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचा कसलाही खून खराबा होता कामा नये. आणि हो, तुला स्वतःलाच त्या मुलींना शोधायला जावं लागेल. अरे बाबा, तू काळजी का करतोयस? तू जेव्हा सांगशील मी तेव्हा जाऊन त्या मुलींना भेटेन. त्या काय करतायत काय करत नाहीयेत सगळी माहिती काढेन मी. डोंट वरी यार. शाबास. बस, सरकारने तुमच्यासाठी लिफाफा पाठवलाय. मला तर वाटलं होतं दोघी आहेत, पण सरकारने 4-4 फोटो पाठवलेले आहेत. अरे नमस्कार. ठीक आहे. कुठून आला तुम्ही लोक? ते खरं तर आम्ही लोक जयपूरहून आलोय. असेच फिरायला आलोय. ऐकलं की हा बॉर्डरचा एरिया आहे, तेव्हा काही चांगलं पाहायला मिळेल. पण इथे तर काहीच नाहीये पाहण्यासारखं. हो ना? चला, मला तर वाटतंय जावं इथून आम्ही. नमस्ते. ठीक आहे. आता पुन्हा इथे नजरेस पडू नका, समजलं ना? हो भाऊ, नाही येणार.
काय झालं? तू काय भूतबीत बघितलं की काय? बस काहीतरी गडबड आहे. आपण लोक तर असा विचार करत होतो की ही लोक आपल्यापर्यंत कधी नाही पोहोचू शकत, पण मला तर असं वाटतंय की या लोकांना आपली सगळी माहिती मिळालेली आहे. काय बोलतोस तू? काय बडबडतोयस तू? या लोकांना तर मी त्या दिवशी बंगल्याच्या बाहेर पाहिलेलं होतं. ती लोक असं नाटक करत होती की जणू काही ते प्रवासी आहेत. मी विचारल्यावर ते म्हणाले की आम्ही जयपूरहून आलेलो आहे आणि चुकून इकडे फिरत आलोय. म्हणजे ह्याचा अर्थ आहे लोक त्यांच्या कामात मग नाही. त्यांच्या या बतावणीचा काय अर्थ होऊ शकतो? काही असं तर नव्हे की त्यांना तुझा आणि या बंगल्याचा संशय आला असेल? संशय कसा येईल यार? आणि तसंही या बंगल्यावर तसा संशय कोणी घेऊ शकत नाही. हां, जर सरकार त्यांना रात्रीच बाहेर काढायची गोष्ट करतायत तर होऊ शकतं की कदाचित त्यांना काही ना काही कुठून तरी सुकावं लागला. हा विचार करतोय की आज रात्री मुलींना इथून पाठवल्यानंतर आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊया. ठीक आहे, मी सरकारांशी या बाबतीत बोलतो, पण आज रात्री या मुलींना बाहेर काढायची तयारी कर. काळजी घे. निघायचं मालक? हो हो, बस निघूया बेटा. इन्स्पेक्टरना फोन करून कळव की आपण निघतोय म्हणून. त्यांना विचार की सगळी तयारी झाली आहे का. हो नानू, मी फोन करते इन्स्पेक्टरना. हॅलो. नमस्कार इन्स्पेक्टर. हा आशाजी बोला. मी आपल्याच फोनची वाट बघत होतो. ते तुम्ही म्हटला होतात की रात्री रेड टाकायचे, म्हणून आम्ही त्याप्रमाणे प्लॅन केला होता. हो तर सांगा, कधी जायचंय? तुम्ही तयारीत आहात ना? हो बिलकुल, आमची सगळी तयारी झालेली. कोणाला कशाचीही कुणकुण नाही लागू दिली. सांगा कधी निघायचंय? थँक्यू इन्स्पेक्टर. आम्ही लोक आता निघतोच आहोत. तुम्ही पण तिथून निघा. पण जायचंय कुठे? रेड कुठे टाकायची? इन्स्पेक्टर, इथे जवळच एक गाव आहे माधवपूर. तिथून जवळपास 1.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मंदिर लागतं. त्या मंदिराच्या मागे एक बंगला आहे. त्याचं नाव आहे जुना वाडा. जुना वाडा? हो. हो हो आशाजी, मला ठाऊक आहे तो वाडा. तो शहराच्या बाहेर आहे. कोणा शेठने बांधलेला होता. कधीतरी सुट्टी घालवायला तिथे येत जात असतो तो. इन्स्पेक्टर, सुट्टी तर फक्त एक बहाणा आहे. खरी गोष्ट तर ही आहे की तिथून मुलींना स्मगल केलं जातं. आत्ता सुद्धा तिथे देशातल्या वेगवेगळ्या भागातून मुलींना फूस लावून आणलेलं आहे. जर तुमची ही इन्फॉर्मेशन खरी असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की त्या लोकांपैकी कोणीही वाचणार नाही. हो इन्स्पेक्टर, आम्ही सगळी माहिती काढून आणली, म्हणूनच तुम्हाला मी फोन केला. आम्ही आता इथनं निघतोच आहोत. तुम्ही पण निघा आणि तिथेच भेटूयात. ठीक आहे, मी पोहोचतो तिकडेच. थँक्यू इन्स्पेक्टर. नानू, आपण निघूयात. बरं गायत्री, होऊ शकतं की यायला थोडा उशीर होईल. काळजी करू नकोस आणि पल्लवीची काळजी घे. ठीक आहे बाबा. पल्लवी तर वारंवार बोलत होती की हे जोखमीचं काम आहे. भाईजींना सोबत नेलं असतं तर काम सोपं झालं असतं. पण मोठी मम्मी, भाईजी यावेळी गावात नाहीये. शिवाय आम्ही त्यांची वाट पाहण्यात वेळही नाही वाया घालवू शकत. हो ठीक आहे, पण तिथे सावध राहा आणि बाबांच्या सोबतच स्वतःचीही काळजी घे. ते लोक कसे असू शकतील, काय करू शकतील ह्याचा अंदाज तर कुणीही नाही लावू शकणार. हो मोठी मम्मी. गायत्री, चिंता करू नकोस. आम्ही एकटे थोडीच आहोत. पोलीस आमच्या सोबत असणार. ठीक आहे बाबा, पण तरीही तुम्ही लोक सावध राहा. ठीक आहे बेटा, सावध राहू. काळजी करू नकोस. चालायचं? अच्छा. चंदा, त्या सर्व मुलींनी मान्य केलंय. फक्त एक तूच आहेस जिला मान्य नाहीये. यासाठीच मी तुला समजावण्यासाठी बाहेर घेऊन आलीये, म्हणजे आपलं बोलणं कोणी ऐकणार नाही. एक गोष्ट सांग मला चंदा, तुझं तुझ्या बाबांवर खूप प्रेम आहे ना? हो, माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे. तुला ठाऊक आहे, जेव्हापासून माझी आई गेली त्यांनी मला कधी एकटं नाही सोडलं. एका मिनिटासाठी देखील त्यांनी मला जाणवूच नाही दिलं की माझी आई नाहीये.
माझ्या बाबांनी मला आयुष्यातील सर्व सुख दिलंय. खरंच माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे. हो चंदा, मी माझ्या बॉस बरोबर तुझ्या बाबांविषयी बोलले. मी त्यांना सांगितलं पण की आपली चंदा तिच्या बाबांशिवाय नाही राहू शकत. त्या दोघांमध्ये खूप जिव्हाळा आहे. आणि तुला ठाऊक आहे चंदा, हे ऐकल्यावर आमच्या बॉसच्या डोळ्यात पण पाणी आलं. मग बॉस म्हणाले जाऊ देत. जाऊ दे? खरंच बॉस म्हणाले जाऊ दे? हो, बॉस म्हणाले जाऊ देत. मी तुझे उपकार कधीही नाही विसरणार. अजिबात नाही विसरणार. माझे बाबा मला पाहिल्यावर किती खुश होतील. धन्यवाद रीटाची, धन्यवाद. अरे धन्यवाद का म्हणून? बॉसने सांगितलंय बाबांना जाऊ दे. मला म्हणायचंय बाबांना भगवंताकडे जाऊ दे. काय? भगवंताकडे जाऊ दे म्हणजे? हो, बघ ना, जर तुझे बाबा जिवंतच नाही राहिले तर तुझ्या सगळ्या चिंता दूर होतील आणि तू निवांतपणे आमच्या बरोबर येशील. एक गोष्ट सांगू चंदा, या इलाक्यात जंगली जनावरं बरीच आहेत. बॉस सांगत होते तुझ्या बाबांची तर हाडं देखील नाही मिळणार. नाही, माझ्या बाबांना काही नका करू. मी तुझ्या समोर हात जोडते. माझ्या बाबांना काही करू नका. सोडून द्या त्यांना. ठीक आहे, सोडून देऊ. आमचं म्हणणं ऐक आणि तुझ्या बाबांना वाचव. सुहासिनी, तब्येत कशी आहे तुझी? जी आता थोडी ठीक आहे. एक गोष्ट सांग, जे डॉक्टर अपर्णा इथे आली होती ती डॉक्टर अपर्णाच होती? हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही पण भेटला होतात ना डॉक्टर अपर्णाला, है ना? हो, म्हणूनच मी पण तिला डॉक्टर अपर्णाच समजत होतो. पण विजय म्हणत होता की ते डॉक्टर अपर्णा मुळीच नाही. हे कसं होऊ शकतं पप्पा? विजय काही पण बोलतो. रिद्धिमा, विजयला आपल्या दोस्ताच्या वरातीत जायचं होतं. तो वरातीत जाण्यासाठी ऑफिसमधून निघाला, पण जाण्याच्या आधी तो डॉक्टर अपर्णांना भेटायला गेला. तीच डॉक्टर अपर्णा जिचं स्वतःचं क्लिनिक आहे. पण जी डॉक्टर अपर्णा इथे घरी आली होती ती डॉक्टर अपर्णा नव्हतीच मुळी. किती विचित्र गोष्ट आहे पप्पा. तिने आशाचं नीट चेकअप केलं. सगळा रिपोर्ट तिनेच तयार केला. तिनेच आशाला गावी जायचा सल्ला दिला. आणि आता विजय म्हणतोय की ते डॉक्टर अपर्णा नाहीच आहे. सुहासिनी, विजयने मला पण सांगितलं की जर माझा विश्वास बसत नसेल तर मी स्वतः जाऊन डॉक्टर अपर्णांना भेटून यावं. मला वाटतंय की विजय कोणा दुसऱ्याच डॉक्टर अपर्णाकडे गेला असावा. बहुतेक विजयचा काहीतरी गैरसमज झालाय. असा कसा गैरसमज? मला कळत नाहीये की चाललंय तरी काय. मामला काय आहे? सो कन्फ्युजिंग. बेटा, एवढी रात्र झाली आहे, पोलीस अजून कसे नाही आले इथे? मालक, इथं ते कसे का समजा काही बदलून जाते. कालपासून आजपर्यंत किती काय काय बदललं असेल बघा. जुगनू काका, सबुरीने घ्या जरा. मालक, पोलीस तर अजूनही आलेले नाही हो.
मी आज जाऊन बघून येऊ का? जुगनू, काल तर तू जिवंत परत आला होतास. आज जर का तू परत नाही आलास तर मग? हो जुगनू काका, असं बेचैन होणं चांगली गोष्ट नाहीये. आता पोलीस येतच असतील. पण पण मालक, पोलिसांना तर टाइम सांगितला होता यांनी, मग का नाही आले पोलीस आतापर्यंत? जर त्या लोकांना याची कुणकुण लागली ना, तर लोक माझ्या चंदाला इथून हटवतील बघा. मग मी माझ्या पोरीला कधी नाही पाहू शकणार मालक. माझ्या पोरीला कधी भेटू शकणार नाही हो. मी परत माझ्या पोरीला नाही पाहू शकणार मालक. असं होणार नाही जुगनू, विश्वास ठेव. हिमतीने काम घे, सबुरीने घे, सबुरीने. आता सबुरी नाही होत मालक, नाही होतो. नाही. देव करू आणि पोलीस लवकरात लवकर यावं. पोरीनं काढायची सगळी तयारी झाली आहे. हो, गाडी आलेली आहे. बस मुलींना गाडी टाकून बॉर्डरच्या पलीकडे पोहोचून द्यायचे. आणि हो, तू आसपासचा तपास नीट केलायस ना? अरे बाबा, मी सगळे काय पर्सनली चेक केलेलं आहे. दूर दूर पर्यंत सावली नाही दिसत आहे कोणाची. रीटा, तू मुलींना सविस्तरपणे समजावलेस ना? चांगलं समजावून सांगितलं त्यांना. आणि रस्त्यात जर कोणी चिंचू केलं तर तिला तिथेच मारून जंगली जनावरांच्या स्वाधीन करेन मी. रेखाही भाग्याची. अच्छा ऐक, बॉर्डरवर ते लोक तुम्हाला काळी ब्रीफकेस देतील. पोरीनं तिथं सोडायचं आणि काळी ब्रीफकेस घेऊन यायची. अच्छा, मला सरकारने अर्जंटली बोलावलंय, मी निघतो आता. गुड लक. गुड लक. आज पोलीस नाही आले तर मालक, नाही नाही नाही, मी आता परत नाही जाणार मालक. भले भले जगेन नाही तर मरेन. मग मी आत घुसणार बघा आणि तिथे जाऊन माझ्या पोरीला मग वाचूनच आणणार बघा. जुगनू काका, असं काही नाहीये. इन्स्पेक्टरने यायला उशीर झालाय, पण असं नाहीये की ती येणारच नाहीत. हो ना. क्षमा करा आशाजी, यायला थोडासा उशीर झाला. इन्स्पेक्टर साहेब, माझी पोरगी ह्याच बंगल्याच्या आतमध्ये आहे. तुम्ही घाबरू नका, सगळं काही ठीक होईल. आता सांगा, आणखी ऑप्शन काय असू शकतो? रेड टाकण्याशिवाय आणखी कोणताही ऑप्शन नाही इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझ्या सोबत चला. मला मागचा दरवाजा ठाऊक आहे. चला. गुड आयडिया. ठीक आहे, चला. चला नानू. इन्स्पेक्टर साहेब, तो आहे मागचा दरवाजा बघा. ऐका, आता आपल्याला इथून निघायचंय. कुणी पण जादा हुशारी दाखवली ना, तर एकेकीचा गळा कापून टाकन. समजलं काय? यावेळी कोण असू शकतं? हॅलो बॉस. कोण असू शकते अभि? कुठे काही गडबड तर नाहीये? चेक करा लवकर. आता बघतो. लवकर सांग मंगल, लवकर लवकर लवकर. उस्ताद, मेलो आपण. तिथे कोणतरी आहे. आता काय करायचं? ह्या मुली इथे सापडल्या जाता कामा नयेत मंगल, नाहीतर आपण सगळे लोक अडकून जाऊ. मंगल, मागच्या रस्त्याने लवकर काढ मुलींना. लवकर काढ, काढ लवकर. मला खबर देत राहा. हा ठीक आहे. चला चला चला, लवकर चला. चला उठा. उठा, चला पटकन चला. चल चला चल इकडून. चल, लवकर चल. लवकर चला. चल 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 इकडनं. ही एक फार मोठी गँग आहे, जिला अटक करण्यासाठी नानू आणि आशा गेलेत.
ठाऊक नाही ते लोक किती धोकादायक असू शकतील. त्यांच्यापाशी तर खतरनाक हत्यारं पण असतील आणि ते स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. त्यांच्या समोर नानू आणि आशाचा काय पाड लागणार. हे परमेश्वरा, हा कसा योगायोग आहे की भाईजी पण अशा वेळी गावात नाहीये. नाहीतर त्यांच्यापाशी त्यांची माणसं तरी होती. सगळा गाव गोळा करून ते घेऊन गेले असते. मला वाटतं मला भाईजींची मदत घ्यायला हवी आणि कोणाकडे नाही जाऊ शकत पण भाईजींना भेटून त्यांची मदत तर घेऊच शकते. नमस्ते सुहासिनीजी. नमस्ते गायत्री ताई, कशा आहात तुम्ही? यावेळी कशी आठवण काढलीत आमची? जी, खरं तर मी थोडी पेचात सापडले होते म्हणूनच तुम्हाला फोन केला. ह्यावेळी पण झालंय काय? जी, खरं तर झालंय असं की आशाला गावी पाठवण्यासाठी आम्ही आशाचीच एक मैत्रीण सीमा, तिला डॉक्टर अपर्णा बनवायचं नाटक केलं होतं. शिवाय सीमाने सर्वांना भाग पाडलं होतं की आशाला गावी पाठवून द्यावं. मग गायत्रीताई, खरं तर माझ्या घरी रिद्धिमा, विजय आणि विजयचे पप्पा सीमालाच डॉक्टर अपर्णा समजत होते. समजत होते म्हणजे काय? खरं तर गायत्रीताई, विजय डॉक्टर अपर्णाला भेटायला गेला होता. रेखा ही भाग्याची. सीमालाच डॉक्टर अपर्णा समजत होते. समजत होते म्हणजे काय? खरं तर गायत्रीताई, विजय डॉक्टर अपर्णाला भेटायला गेला होता. विजयला हे कळून चुकले की आम्ही जिला डॉक्टर अपर्णा बनवून घरी आणलं होतं ती डॉक्टर अपर्णा नाहीच आहे. हे काय सांगताय तुम्ही? याचा अर्थ म्हणजे विजयला पण या गोष्टीचा सुगावा लागलाय? जी नाही, विजयला आतापर्यंत काहीच ठाऊक नाही. त्याला ही गोष्ट कळून चुकली की जिला आम्ही डॉक्टर अपर्णा बनवून घरी घेऊन येतो ती डॉक्टर अपर्णा नाहीच आहे, कोणीतरी दुसरीच आहे. गायत्रीताई, जर विजय इथे असता तर मी त्याला नक्की समजवायचा प्रयत्न केला असता की दोघींचे नाव डॉक्टर अपर्णा आहे. पण काय करू, विजय मित्राच्या लग्नासाठी कुठेतरी गेलाय. मग विजयचं ह्या बाबतीत तुमच्याशी काही बोलणं झालं? गायत्रीताई, आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतंय की इतकी मोठी गोष्ट माहीत पडल्यानंतरही विजयने या गोष्टीवर चर्चा सुद्धा नाही केली. जर या बाबतीत विचारण्यासाठी विजयने आशाला फोन केला तर प्लीज आशाला समजवा की तिने विजयला सांगावं की दोन्ही अपर्णांचं आडनाव वेगळं आहे. ठीक आहे, मी आशाला समजावेन. खरं तर मी आशाला फोन केला होता पण तिचा फोनच नाही लागत. कुठे आहे आशा? ती बाबांच्या सोबत एका कामासाठी गेलीये. ती आली की मी तिला समजावेन. ठीक आहे? हो, आता फोन ठेवते. नमस्ते. नमस्ते. चल 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 पटकन ए, चल चल चल. थांबा तिकडे. जास्त शहाणपणा नाही. या सगळ्या जणींना सेफ असले घेऊन जा आणि यांना गजांच्या आड. चला. चंदा, कारण माझ्या त्या माणसांना माहीतच नाही आहे की सरकार सरकार म्हणून ज्यांच्याशी ते बोलत असतात तो कोणी दुसरा नाही, मी आहे. मी आपल्याला वारंवार सावध करण्याचा प्रयत्न केला होता सरकार की त्या मुलींवर नजर ठेवायची गरज आहे आपल्याला, पण आपल्याला नाही समजलं माझं म्हणणं. विजय ह्यावेळी कसा येऊ शकतो? मला वाटतंय तो जाणून बुजून तुला न सांगता इथे आलाय. मी तुला बोलले होते ना की त्याला डॉक्टर अपर्णाच्या बाबतीत सगळं कळलेलं आहे.
होऊ शकतं त्याला संशय आला असेल तुझा. ह्यासाठीच तो फोन न करता तुला भेटा